ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झालंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणीतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं। विखे पाटलांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। सकाळी 9 ते 11 या वेळात प्रवरा कारखाना गाडगीळ सभागृह इथे बाळासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। दुपारी 12 वाजता लोणीच्या जिल्हा परिषद शाळा मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यांच्या अंत्यदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश उपस्थित राहणार आहेत। मधल्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद भूषवलं होतं। एक नजर टाकूयात बाळासाहेब विखे पाटलांच्या अल्पपरिचयावर। बाळासाहेबांनी जिल्हा परिषदेपासून राजकीय जीवनाला सुरुवात केली। तब्बल 8 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते। तर एनडीए सरकारमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं। सहकार, शेती, सिंचन, शिक्षण क्षेत्रात अभ्यासपूर्ण काम त्यांनी केलं होतं। राज्यातील पहिलं खासगी तंत्रनिकेतन 1980 मध्ये त्यांनी सुरू केलं। प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अनेक वर्ष त्यांनी अध्यक्षपद सांभाळलं होतं। तर 1981 ते 84 दरम्यान ते राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष होते। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे 25 वर्षांपासून ते अध्यक्ष होते। राज्यातील पहिलं खासगी तंत्रनिकेतन त्यांनी 1980 मध्ये सुरू केलं। 1980 पासून भारत सोव्हिएत मैत्री संघाचे ते अध्यक्ष होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।